आणि आता जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे विठाला 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 विठाला। उपस्थित प्रेमळ संत सज्जनो, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रीत्यर्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा या पृथ्वी तलावर आलेल्या समस्त जीवांपैकी मनुष्य जातीमध्ये आदर्शवत जीवन जे जगतात त्यांच्या अनुसंगाने जगद्गुरु तुकोबारायांचं आजचं प्रतिपादन आहे। आजच्या अभंगाचं प्रथम चरण जर पाहिलं तर धन्य ते संसारी, धन्यता ही संसारात कधीही दिली जात नाही, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र या संसारिक जीवाला धन्यता दिली। अशा धन्य ते संसारी या संकल्पनेमध्ये कुणाचं जीवन कशा पद्धतीचं आहे या संपूर्ण अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। धन्य ते संसारी कोण? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांबद्दलची दया निर्माण होते, भूतदया असेल, प्राणी मात्रांसंबंधाने दया असेल, असं ज्यांचं जीवन आहे धन्य ते संसारी। हे संसारात आले कुठून? तर येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, जे वैकुंठातून आले म्हणून तुकोबाराय त्यांना म्हणतात धन्य ते संसारी। पुढे तिसरं चरण आहे लटिके वचन नाही। तो नाही जरी तिकडे असला तरी तो शब्दप्रयोगाचा अन्वय लावताना आपण इकडे घ्या। लटिके वचन नाही, लटक असं काही बोलत नाहीत, महाराज म्हणतात धन्य ते संसारी। देही उदासीन, जे देहावर उदास आहेत, या ईश्वर कार्यामध्ये या देश कार्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलंय, जे उदास असलेले जे कोणी असतील धन्य ते संसारी। यांचं जीवन चरितार्थ चालतंच कसं, किंबहुना जगामध्ये ते वावरतात कसं? मधुरा वाणी ओठी, ज्यांच्या मुखातून मधुर वाणी बाहेर पडते धन्य ते संसारी। तुका म्हणे वाव पोटी, अनेकांना सामावून घेण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी। विठाला 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 विठाला। अभंगाचं धावतं चिंतन आपणा सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विस्तृतरित्या अभंगाकडे वळण्यापूर्वी आज या ठिकाणी चिंतनीय जो अभंग आहे त्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांना या जनमानसामध्ये असलेल्या लोकोपचाराचा विचार केला तर प्रत्येक माणूस कुणाला तरी फॉलो करतो, कुणाचा तरी मागोसा घेतो, कुणाच्या तरी मागोसाने तो चालत असतो। त्याचं जीवन आपल्या परिवर्तित करण्याचं कारण जर काय असेल तर तो कुणाला तरी आदर्शवत मानतो। प्रत्येकाच्या आदर्शवताची भूमिका वेगवेगळी आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग फार सुंदर आहे। प्रकाराचे 3, राजसी, तामसी आणि आपल्याला सत्वगुणी, या 3 प्रकारचं पाहायला मिळतंय। तुलसीदासांनी 9 प्रकारची माणसं सांगितली या समाजामध्ये। माँ के काक बक उलोक दादूर है, ऐसे है सब लोक बहु विचार के, शुक पीक मयूर राजहंस। माँ के म्हणजे माशीच्या जातीची समाजात माणसं आहेत। माशी काय करते हो? माशी माणसाची अन्ना वाटे जर पोटात गेली तर ती स्वतः जिवंत राहत नाही, पण खाल्लेलं सुद्धा पचून देत नाही, ही माशीची जात। तसं काही समाजामध्ये अशी माणसं आहेत स्वतः सत्कार्याला मदत करत नाहीत पण दुसऱ्याला सुद्धा करून देत नाही, याला म्हणतात माशीच्या जातीची। माँ के काक म्हणजे कावळ्याच्या जातीची। कावळा काय करतो? एखाद्या गुराच्या पाठीवर जर जखम झाली असेल तर कावळा त्याच्यावर बसतो आणि टोच मारून मारून 2 दिवसात जखम बरी करतो, असंच ना? शंका आली आपल्याला, ती जखम लहान नाही करत तर ती जखम काय करतो? वाढवतो। कल्पना करा, समाजामध्ये अशी काही माणसं विकृती आहे की ज्या विकृतीमुळे आज समाजामध्ये महाराज लोकांमध्ये असेल, भावामध्ये असेल, घरामध्ये जावाजावांमध्ये असेल, हे जे अंतर पडण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ही कावळ्याच्या जातीची माणसं, जी टोचा मारून दोघांमधलं असलेलं अंतर वाढवतात। माके काक बक, बक म्हणजे बगळा। बगळा पाण्यामध्ये उभा राहतो, एक पाय वर करतो, ताडासन घालतो आणि त्या बगळ्याकडे पाहता पाहता एक दिवस प्रभू रामचंद्रजी सुद्धा थोडेसे हतबल झाले। त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा पहा, गतजन्मामध्ये कोणीतरी योगभ्रष्ट पुरुष असला पाहिजे की ज्याची ध्यानधारणा अद्यापही शिल्लक राहिली, म्हणून या पशुयोनीत येऊन सुद्धा त्याची ध्यानधारणा चालू आहे। जवळच ते शरयू नदीमध्ये पाय टाकलेले प्रभू रामचंद्रजी बसले होते। ते मासे जवळ आले, देवाच्या पायाला टोच मारून सांगायला लागले, देवा हे ध्यानाला नाही बसले, यांनी आतापर्यंत माझ्या आजोबाला खाल्लं, माझ्या बापाला खाल्लं, आता तो मला खायला टपलेलं आहे। संधी साधू ज्याला म्हणतात तसा बगळ्याच्या जाती। माँ के काक बक उलोक, उलोक म्हणजे घुबड। घुबड काय? त्याला रात्रीचं दिसतं आणि दिवसा दिसत नाही। आता या घुबडांचं काय चिंतन आहे ते ऐका। घुबड काय म्हणतात, या जगामध्ये सूर्य नावाची वस्तू
नाही. आता घुबडांच्या जातीनं एक मीटिंग झाली होती. मीटिंगचा पहिला मुद्दा उपस्थित केला, या जगामध्ये सूर्य नावाची वस्तू आहे का? प्रश्न उत्पन्न झाला, उपस्थित झाला, पण कुणी काही बोलत नाही. 5-10 मिनिटाचं अंतर गेलं. एक वयोवृद्ध घुबड उठून उभं राहिलं. त्यांनी सांगितलंय, पा माझ्या जीवनभरामध्ये मी आजपर्यंत कधी सूर्य पाहिला नाही, तेव्हा मी सांगतो या जगात देव किंवा या जगात सूर्य नाही. त्या घुबडाने एक मान्यता दिली. आता कल्पना करा, असे किती घुबडाच्या जातीची माणसं एकत्र आली म्हणजे जगातला देव संपेलो. फक्त त्याला ज्ञात नाही, हे त्याचं अज्ञान आहे. माके काक बक उलोक दादूर, दादूर म्हणजे बेडूक. ज्ञानोबा त्याच्यासाठी हरिपाठात वाक्य म्हणतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसन गोपाळ पावे हरी. अरे कसं शक्य आहे? जे अनंत वाचा बरळ आहे. बरळणं म्हणजे कळलं का? जी माणसं बरळतात याचा अर्थ जे बोलतात ते त्यांना कळत नाही आणि दुसऱ्यालाही कळत नाही, याला बरळणं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, परमार्थाशिवाय देवाशिवाय जर काही बोलत असतील तर ते बरळणंच आहे. बहुविचारके शुक, शुक म्हणजे पोपट. पोपट काय करतो? शिकविले तैसे पडो जाणे पुसा. जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो, त्याला म्हणतात पोपट. काही समाजामध्ये अशी माणसं आहेत. आज राजकीय क्षेत्रामध्ये कदाचित याचा वापर फार अंशी केला जातो. उदाहरण सांगायचं झालं तर एका पोपटाला पोपटवाला विकत घेताना एका विचारलं किंमत काय, म्हणे 2,000 रुपये. म्हणे पिंजरासहित त्याची किंमत 2,000 रुपये. हो, एवढी कशी किंमत? त्याचं कारण आहे, तो कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर देणारा आहे. त्याला असं वाटलं, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. घेतलं त्यांनी. त्याला विचारलं, 2,000 किंमत आहे का रे तुझी? त्यांनी पोपटाने लगेच उत्तर दिलं, यात काय संशय. पुढे म्हटलं, मी तुला घरी नेलं तर माझ्या घरी तू राहशील का? पोपटाने लगेच उत्तर दिलं, यात काय संशय. त्यांनी पोपट आणला, गावातल्या घराच्या दारासमोर लावला आणि ग्रामस्थांना सांगितलं, आजच्या दिवस एक प्रश्न विचारायला आपल्याला मुभा आहे. उद्यापासून एका प्रश्नाचे 200 रुपये घेण्यात येतील. तेव्हा सगळ्यांनी रांगा लावल्या. प्रत्येकाचा प्रश्न पुढे. नोकरी लागत नाही, नोकरी लागेल काय? उत्तर पोपटाने काय दिलं, यात काय संशय. चल हो बाजूला. लग्न होत नाही, लग्न होईल का? त्यांनी उत्तर दिलं, यात काय संशय. आता याला काही अचूकच उत्तर म्हणावं लागेल की नाही? ते उत्तर संपलं. सगळेजण एक एक पुढे सरकत झाला. एक मनुष्य तिथं उभा होता. त्यांनी पटकन म्हटलं, मालक तुम्हाला पोपटवाल्यांनी फसवलं. तरी पोपटाने लगेच उत्तर दिलं, यात काय संशय. तुमच्या या जगामध्ये या पोपटासारखा मूर्ख पोपट नाही, तरी त्यांनी उत्तर दिलं, यात काय संशय. म्हणजे त्याला शिकवलं तेवढंच बोललं जातं. शुक, पीक, पीक म्हणजे कोकिळा. कौवा किसका धन हरे, कोयल किसको देत, मिठी बानी बोल के जगापना करलत. कावळा कुणाचा हिरावून नेत नाही, कोकिळा कुणाला देत नाही, परंतु मधुर वाणीने जग आपलंसं करणारी माणसं या समाजात आहेत. मयूर, आकाशात काळे ढग आले, तो मोर पिसारा फुलवतो, आपल्या आनंदामध्ये असतो. तशी काही समाजात माणसं आहेत. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, राजहंस. दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून 1 तास मिक्सरमध्ये जरी फिरवून दूध आणि पाणी आपण राजहंसाला दिलं तरी राजहंस फक्त दूध घेतो आणि पाण्याचा त्याग करतो. मानवी जीवनामध्ये असंच आहे. सद्गुणांचा विचार करत असताना चांगलं तेवढं घ्यायचं आहे आणि असार असले त्याचा त्याग करायचा आहे. आणि हे तत्व ज्या जीवनामध्ये घडतात ते मानवी जीवन आज आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.